शिक्षकेतर कर्मचारी भरती 30,000हून अधिक पदे भरणार। ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक व शिपाई पात्रता निकष कोणते, भरती कधीपासून सुरुवात, चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण डिटेल, महत्त्वपूर्ण अपडेट। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला येणार वेग, एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहतोय। शिक्षकेतर जे कर्मचारी असतात ज्याच्यामध्ये प्रमुखता कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर या सर्व पदांची भरती या ठिकाणी होणार आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 30,000 पदभरती होऊ शकते। आणि या पदभरतीसाठी आता नवीन निकष लागणार आहेत। नवीन सेवा शर्ती सुधारणा नियम 2026 या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला बनवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरतीचे निकष जाहीर केलेले आहेत। राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती आहे ही करत असताना त्यांच्या पात्रतेमध्ये बदल करत जेवढे उच्च शिक्षित कर्मचारी आहेत ते मिळतील अशी व्यवस्था या ठिकाणी या निकषामध्ये केलेली आहे। गेल्या 21 वर्षापासून संबंधित कर्मचाऱ्यांची भरती काही ना काही कारणास्तव रखडलेली होती, त्यामध्ये आता कोणताही व्यत्यय न आणता संबंधित भरती प्रक्रियेला वेग येईल असं म्हटलं जात आहे। जवळपास राज्यामधील शाळांमध्ये जी 30,000ची पदभरती होऊ शकते, ज्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक 17,695 पदे आहेत, वरिष्ठ लिपिकांची 4,912 पदे आहेत, मुख्य लिपिकांची 923 पदे असतील, तर ग्रंथपाल यांची 2,118 पदे, तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीसाठी 4,685 पदे निर्माण होणार आहेत। त्यासोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिकसाठी 2,040 पदेही निर्माण केली जाणार आहेत। म्हणजे या निर्णयाचे जेथे पद रिक्त आहे येथे भरतीसाठी मोठी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आता या पदभरतीसाठी जे निकष आहेत त्यानुसार काय पात्रता असणार आहे, तर कनिष्ठ लिपिकसाठी विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असेल किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता असेल, ज्याच्यामध्ये टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाचे अधिकृत केलेले सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मराठी टंकलेखनाचे प्रति मिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट 40 शब्द या गतीचे प्रमाणपत्र म्हणजेच टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे। 40 आणि 30, मराठी 30 आणि इंग्रजी 40, ठीक आहे। वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला नियमित वेतन श्रेणीसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीची पदोन्नती होईल। वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला 3 वर्ष कनिष्ठ लिपिक म्हणून काम केलेलं असलं पाहिजे, त्याच्यामध्येही अनुभव, ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावरती त्यांची नेमणूक होईल। त्यासोबतच प्रमुख लिपिक हे वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीची पदोन्नती किंवा ग्रंथपाल साठी जे लागणार आहे त्याच्यामध्ये संविधानिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदवीसह संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील तुम्हाला पदवी या ठिकाणी ग्रंथपालसाठी लागणार आहे। प्रयोगशाळा सहाय्यकसाठी मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून 12वी विज्ञान तुम्हाला उत्तीर्ण केलेलं असलं पाहिजे आणि शिपाईसुद्धा होऊ शकते। त्या शिपाईसाठी मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची वेळोवेळी शासनाच्या मान्यताने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती या ठिकाणी होणार आहे। त्यामुळं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती 100% होईल। 30,000च्या वरती पदे येतील आणि या पद्धतीमध्ये असतील, एवढी पदे असतील या ठिकाणी लक्षात घेणं जोग आहे। एक महत्त्वाची अपडेट आणि या अनुषंगाने आपण अभ्यास चालू करायचा आहे। आता ही परीक्षा कोण घेणार आहे, कधी होणार आहे व याचा अभ्यासक्रम काय असेल, या सगळ्या डिटेल आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये पाहू। तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। त्यासोबतच प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।